बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री हरिश्चंद्र पाटील लिखित कथा वाळीत. कैलास आणि हमदू दोघंच शाळेत निघाले होते. कैलासची शाळा 15 दिवस बुडाली होती. तो ओटासने टाकं घालून खाली बघून चालत होता. हमदूनं त्याचं टाकं उसवलं. कैल्या, तुमची राधी शाळेत का आली नाही र? हमदूनं असं विचारताच कैलास उदास उदास झाला. त्याचं डोळं गच्च भरून आलं. आता आमची राधी कवाच शाळेत येणार नाही, कैलास खिन्न होऊन म्हणाला. तसा हमदूला कुणीतरी छातीवर धोंडा हाणल्या गत झालं. त्याला राहवलंच नाही. लका काय येणार नाही र? लय हुशार आहे ती. बाबा म्हणाल आता घरचं काम करणार ती. तिला मोप शिकावं वाटते र, पण बाबा ऐकनात. आता कसं व्हायचं र राधाचं? हमदूला वाईट वाटलं. खेड्या गावातने असंच असते र. घरात नडीचा इळवकूद आला की पहिलं पुरीसनी कामाला झुपून टाकत्या ती. कैलास लांबचा उसासा सोडून म्हणाला. आमच्या घरची तर पुरीसनी शाळेचं तोंड दिखून दावत नाही ती. हमदून त्याच्या घरचा गोषा रिवाज सांगितला. पुरींच्या वाट्याला काय म्हणून भोग येत असेल र? कोणान ठव, त्याने कंच पाप केलंय. हमदूही खंतावला. खिनभर दोघंही गप्प झाले. खाली रस्त्यावर शून्यात नजर घालून चालू लागले. हमदूची पावलागणी घुसमट होत होती. त्याच्या मनातली घालमेल उसळ्या मारू लागली. म्हणू का नको, म्हणू का नको असं त्याला झालं. चैनच पडे ना त्याला. न राहून शेवटी विषयाला हात घातलाच. तुमची आई गेली ती लय बेकार झालं लेका. हमदूनं आतड्यातून दुःख उघाळलं. कैलास उदासपणे हुंदकारला. डोळ्याला बदाबदा धारा लागल्या. हमदूचंही डोळं पाणावलं. मेल्यावर बी तिला तालुक्याच्या दवाखान्यात कशाला नेल तर? तिचं डोळ्यानी किडण्या काढायला. कैलासला आता हुंदका फुटला. बापरे, कशाला काढून घेत्या ती र? आय एकदा माहेरी गेलती तेव्हा कुण्या शानानं तिला अवयवदानाचा फॉर्म भरायला लावला होता. लांब तिकडे शहरातल्या श्रीमंत पेशंटना किडन्या डोळं बसू त्या ती म्हण. कैलासनं पेपरात वाचलं होतं ते आठवून म्हणाला. डोळ्याने किडन्या बसवून घेणाऱ्याकडनं बक्कळ पैसा घेत असत्याली ना रे डॉक्टर लोक. काय माहीत. तुम्हाला दिलं का रे त्यांनी पैसा? 1 रुपया दिकून दिला नाही. नाही देवती, पण कुठं का होईना डोळ्याच्या रूपात तुमची आई जित्ती राहील की लेका. वा, जित्ती राहील म्हण. कैलास नकारी मान हलवून म्हणाला. बोलत बोलत दोघं शाळेत पोहोचले. प्रार्थना झाली. पोरं आपापल्या वर्गात जाऊन बसली. सर आले. हाजरी घेतली. ए कैल्या, उठ. सर दरडावले. कैलास उठला. 15 दिवस शाळेला का दांडी मारली रे? तू कोणतं तरी एक कर. शाळा शिक, नाहीतर कामाला तरी जा. सरांनी असे कोडे टाकल्यावर कैलासला वाईट वाटलं. तो हुशार, पण येळं पाळला आई बाप संग त्याला कामाला जावं लागतं. शाळेला पाणी पाजून शाळेला दांड्या मारतो म्हणून त्याच्या कपाळावर उन्हाळ पोरग असा शिक्का पडलेला. सर, मला मोप शिकू वाटतंय, पण. कैलासा कंठ दाटून आला. पण काय रे? सर पुन्हा दरडावलं. बाबानं राधेची शाळा बंद केली, आता माझी बी शाळा. कैलास गहिवरून थांबला. त्याचं डोळं ठिपकाय लागलं. का रे, काय झालंय असं? सराने असं विचारता तो स्पुंदून स्पुंदून रडू लागला. शांत हो कैलास, शांत हो. काय झालं ते सांग. सरांनी कन्वेने विचारलं.
कैलासनं रडं आवरलं. हुनकत हुनकत त्यांच्या जगण्याची सारी परवड उलगडू लागला. अमावशेची भयान रात्र. डोळ्याची बुबळं काढल्यावानी काळा गच्च चुहुकडा अंधार भुडूक. अंधारानं अख्खं आडगाव गिळून टाकलं होतं. रस्त्यावर लांबनं बॅटरी दाबल्यावानी फोकस पडला. मागनं धाड धाड करीत आवाज आला. फोकस जवळजवळ येऊ लागला. डोंगर दऱ्यातल्या वाणी जणू खाणीच्या पोटचा रस्ता. खड्ड्यातनं गचकं खात खात एक टमटम गावात येऊन थांबली. धुळीचा खेकांना हळूहळू खाली बसला. टमटममधनं माणसं उतरली. शंकरही उतरला. ज्यानं त्यांना आपापलं पैसे दिलं. शंकर टोपी काढून अंगावरची धूळ झटकत होता. हे पाहुणं, आधी पैसे द्या, मग धूळ झटका. टमटमचा ड्रायव्हर शंकरवर वचाकला. देतो की राव, कुठं पळून बिळून चालू काय? शंकरही त्याच्यावर तडाकला. अव पळून जायचं सोडा. रस्त्याच्या धडधडीनं माझ्या अंगाचा खुळखुळा झालाय. कवा हातूनात पडून वाटालय. ड्रायव्हर वैतागला होता. त्यानं खिशातनं गुटख्याच्या 2 पुड्या काढल्या. गोवा आणि महाराष्ट्र एकमेकात मिसळलं. वर बघत तोंडात गुटख्याचा बार भरला. शंकरनं 10-10च्या 2 नोटा खिशातनं काढल्या. ड्रायव्हरच्या हातात कोंबल्या. ओ पाहुणा, अजून 10 रुपये. अजून 10? एस टीला 20 रुपयेच घेतात की. मग एस टीनंच कडमडायचं होतं. एस टी कुठं फळतीया बाबा गावात. हा, मग त्यामुळे 10 रुपये आगाव द्यायचं, कळलं का? एस टी येत नाही म्हणून लुटतो काय लोकांसनी? लुटारू समजतोय काय आम्हाला? रातभर झोप घुसत नाही अंगात. ह्या खड्ड्यामुळं वरवटानं ठेचल्यावाने अंग दुखतंय. पाट पाट कुठं डोळा लागतो आणि सपनात बी आम्ही वराडतो. अडगाव अडगाव अडगाव. डावारनं त्याची परवड सांगताच माणसं हसली. तुम्हाला हसू येतंय हो, पण आम्हाला रडू येतं हे वडापचा धंदा करताना. ड्रायव्हरच्या बोलण्यावर माणसं हसत हसत निघून गेली. शंकर मागं उरला. 10 रुपये आगाव घेतलं म्हणून तुम्हाला अवघड वाटलं पाहुणं, पण पोलीस बी आमच्या उरावर बसतात व. च्या आईला एवढी शाळा शिकून काय उपयोग नाही बघा. तुझं आणि आमचं सारखंच आहे बाबा, सारखंच आहे. तुम्ही काय धंदा करता? आम्ही सध्या मातीत जीव पेरतो, त्यामुळं आमच्या घामाची बी मातीच होती. अव सवास सांगा की राव, कुत्र्याच्या शेपटावानी वाकड्यात काय शिरता? आता आणि कसं सवास सांगू बाबा तुला. आम्ही शेतकरी, मातीचं गुलाम. घाम गाळून शात पिकवतो, पण आमच्या बुकांडी व्यापारी बसतो. आमच्या शेतमालाला भाव त्योच करतो आहे घाला. जगायचं लय अवघड झालंय बाबा. शंकर वैतागून म्हणाला. ड्रायव्हरची आणि त्याची एकच परवड. तिरगा मिरगातनं दोघांची रास जुळली. आम्हाला तर असं वाटतं ह्या रस्त्यांचं गरदाड बरं, पण पोटाचं गरदाड लई वाईट व, लई वाईट. याच्या आईला आपल्या परास यशा बऱ्या की नाही राहू. त्यांचं बी लई वाईट असतंय. त्यासनी घरदार जमीन जुमला काय नसतं, म्हणून त्यासनी नाईलाजानं ते वंगाळ धंदा करावा लागतोय. बरं जाऊ द्या, लई वकूत झाला. गुटक्याची पचदिशी घनघणीत पिचकारी मारून ड्रायव्हर बोलला. दोघांच्या सुखदुःखाच्या 4 गोष्टी उगाळून झाल्या. शंकरलाही उलीचं हलकं वाटलं. खिशातनं तंबाखूचा बटवा काढला. चुन्याची डबी काढली. खायची का तंबाखू? ड्रायव्हरकडे बटवा करत शंकर म्हणाला. नको, गुटक्याचा ताव हाय अजून तोंडात. शंकरनं बटव्यातनं तंबाखूची चिमूट हातावर घेतली. अंगठ्याच्या नकानं डबीतला चुना वरपून काढला. तंबाखू मळली. तोंडात तंबाखूचा बार ठासला. टाळी वाजून हात झटाकलं. हाताला अडकवलेली पिशवी खांद्यावर टाकली आणि घराची वाट चालू लागला. गावासंग अजून लाईटीचा मुतूर लागलेला नव्हता. पुढाऱ्याने गावात नुसतं खांब रवून रडक्याचं डोळं पुसलं होतं. त्याला 5 वर्ष झालेली. रस्त्यानं निबिड काळोखाची खाई.
रातकिड्यांची चिरचिर आणखीच काळोखाला बळ देत होती. रात्र निबर झालेली. चहूकडं मसनखाई सामसूम. अचानक काळोखाला चिरत कुत्र्यांचा भुंकाट सुरू झाला. शंकर मागं पुढं बघत बघत झपाझपा पावलं उचलू लागला. तेवढ्यात त्याच्या पुढनं 2 काळ्या आकृत्या त्याच्याच रोखानं पळत येताना दिसल्या. भीतीनं त्याच्या मनाची पाताळलेंडी झाली. घामानं चिलबिल झाला. त्या आकृत्या जवळ आल्या. त्याला कुठं पळावं असं वाटतंच तो थेट त्याच्या अंगावरच. तो पटकिरनं इजेगत बाजूला सरकला. रणसूलच्या रणसूल 2 तरणावट गडी. त्यांच्या अंगात काळी कापडं, हातात कसली तरी गाठुडी. न थांबता ते रस्त्यानं धुमाट पळत गेले. पार अंधाराच्या गुहेत गुडूप झाले. शंकर चटपाटला, थांबला. मागं वळून अंधारात डोळं खुपसून बघितलं. पुन्हा त्याला काहीच दिसलं नाही. च्या आईला कोण गबरू आहे ते म्हणावं. शंकर मनातल्या मनात पुटपुटतोय तोच कसबाळीतनं, चोर 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 असा माणसं ओरडलेला कल्लोळ सुरू झाला. अरे तिच्या आईला, चोरट्यासने आमुषा पावली म्हणायची. असं म्हणून शंकरनं पुन्हा मागे अंधारात डोकावलं. हात झटकून पुन्हा चालू लागला. शेवंता घरधन्याची वाट बघत बसली होती. डोळ्यात जागरणाचं काजाळ घालून. धनी कांद घेऊन तालुक्याच्या मार्केटात गेला होता. कवा सकाळी गेलेला अजून त्याचा पत्ता नव्हता. कांद्याची पट्टी बक्कळ आली असन. भामट्यांनी लुटलं तर नसल त्यासनी. शेवंताच्या मनात शंकेची हुमणी वळवळते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. आलं वाटतंय धनी, पर त्याने हाळी घातली असती. ती मनात अशी जुळणी करते तोच पुन्हा दारावर जोराची थाप पडली. आता तिची भीतीनं फरांडी उडाली. घामानं अंग चिब्बल चिब्बल झालं. न्याट करून तिनं भीत हात टाकलं. कोण आहे? अगं दार उघड की, मी आलोय. शंकरचा आवाज ऐकताच शेवंताचा जीव भीतीच्या कात्रीतनं सुटला. चटकीरनं उठून तिनं दार उघडलं. बाहेर आली. तुम्ही हायसा म्हणून सांगायचं नाही. भ्यानं पाजार फुटलं की माझ्या अंगाला. अगं भ्याला काय वाघ बिघाला होय दारात. असं म्हणून शंकर हसू लागला. शेवंताही लाडं हसली. अव आता चोरटी आलती म्हण, कालवा झाला होता. तुम्हाला बरं अडवलं नाही द्वाडाने. अगं मला आडवी आलती किती. त्यावं का? शेवंता दुचकावली. पर मपल्यापाशी काय कुसळ आहे ती होय. म्हणजे व चल चल घरात सांगतो. पर तुम्ही दारावर मुक्यानं का म्हणून टकटक करत होता. तो आणबिण हाय का नाही बिगीन बोलायला. शेवंत जरा टेंग्यातच बोलली. अगे तंबाखूचा तोबरा होता ग तोंडात. बया तुम्ही कुस्ती बिस्ती खेळून आला व काय कुणा सांग. शंकर धुनीनं रेडबाडल्याला बघून शेवंता म्हणाली, होय आमच्या गावच्या पैलवाना संघ खेळलू. आपल्या गावच्या पैलवाना संघ? गावात कुठं आहे ती पैलवान? अगं आपल्या गावचा खड्डे बहादर रस्ता म्हणजे मोठा पैलवानच आहे की. त्याच्याबरोबर कसरतच करावी लागती या. शंकर असं म्हणतात दोघं बी तोंड मोकळे सोडून पुन्हा खळखळून हसली. शंकरनं सदरा काढून शेवंताकडे दिला. तिने फडकून झटकला. त्यातनं मायंदाळ फुपाटा उडाला. द्वाडा धूळ म्हणावी का भंडारा म्हणावा ह्यो. नाक फेंदारत शेवंता म्हणाली. सदरा घेऊन घरात गेली. शंकरनं रांजणाच्या कट्ट्यावरचा गिलटाचा तांब्या घेतला. रांजणात बुडवला. तांब्याचा खडबड खडबड आवाज झाला. पाणी नाही वर रांजणात. 3 दिवसापासून पाण्याचा टँकर कुठं सपला काय नो. आईला ह्याला म्हणावं टँकर मुक्त गाव. आता हातपाय कशाने खंगाळावं. वैतागत शंकर घरात आला. गमजानं कोरड्याच तोंडावरची धूळ पुसत पुसत म्हणाला, कसा येईल ग टँकर. रस्त्याचा अवतार बघूनच ड्रायव्हर हागाटत्या ती. हापशाला बी मर्याईचा गड्डा उठला. का म्हणून नीट करीना ती दोडं कुन्हा आणटव. शेवंतानं हापशावर बी रोज काढला. पंचायतीची कामदार कुठे मेली की काय तिच्या मायला. ती कशी मरते आली व.
पाण्यापाय आम्हा बाह्यांचा जीव जायचा वकुद्वाडा. अगे असं आपशकून काय म्हणून बोलती? खरंच मला आयाव मरान यावं आणि तुमच्याच खांद्यावरनं शेवटच्या इसाव्याला जावं. शेवंताच्या डोळ्यातल्या नद्या भरून आल्या. तिला पित्तानंही मांदाळ पिडलं होतं. शेवंता, तोंडावर बरं तुझं. शंकरला राग कमी दुचकात जास्त बसला. त्याच्याही पापण्या ओल्या चिंब झाल्या. शेवंताला त्यानं गपकन मिठी मारली. वाह बरं माझी शपथ, पुन्हा असं बोलणार नाही म्हणून. अगं ह्या पाखरांकडं तरी बघ. शंकर पोरांकडं हात करून काही वरला. वैतागून बोलली व मला पित्तानं बी लई बेजार केलंय बघा. वैतागून? मला नाही का वैताग? सांग बरं, म्या बी फास घेतो. नाही नाही, असं नका भलतं बोलू. शेवंतानं हादरून त्याच्या तोंडावर बोटं ठेवली. तू आ बोलली तेव्हा ते? बरं, पुन्हा नाही कधी बोलायची. तुमच्या गळ्याच्यानं. पोरांकडे बघत बघत कितीतरी वेळ दोघं पापण्या भिजवीत राहिले. दुःखाला पाठ आणि सुखाला गाठ कशी घालावी यावर दोघांनी बराच रवंत केला. रात्र काळी झापणं टाकत सरकत सरकत होती. अमावश्यामुळं बाहेर काळोखाची दादागिरी वाढत होती. गाव झोपेच्या गारीत मरून सुंब पडलं होतं. या दोघांचं घर अजून जागं होतं. शेवंतानं तारेत एरंड्यावून मेणबत्ती केलेली. त्याचा दिवा लावलेला. त्याच्या मंद प्रकाशात घरात गरिबी नांदत होती. हे काय केलंय? कंदील लावला नाहीस? त्याला घासलेट कुठं आहे? आज किती तारीख आहे गे? 15 आहे. का व? अगं मग रेसलिंगवरचं घासलेट आणायचं नाही? मस्त 2-4 दिवस लागोपाठ गेलती. तो हरामी दुकानदार कुठं मेळ बसून देतो या. आलंच नाही म्हणतो या. कालपासनं तर त्याची कुठं हागवक झाली कुणा ठेवा. च्या आईला धड जगाय बी येईना आणि मराय बी येईना. हे घ्या तांब्या. हे कुठनं आणलं पाणी? लेकरांनी लांब तिकडनं आणलंय पायपीट करून. प्यायचं पाणी आहे. नुसती चूळ भरा आणि बसा जेवाय. च्या आईला टँकर मुक्त गाव आता आपल्या सपनातच होयाचं. शंकर येडताकून म्हणाला. शेनवट्याचा सुस्कारा सोडत गुडघ्याचं मेटं मोडून खाली बसला. शेवंतानं त्याला जेवणाचं ताट दिलं. स्वतःला वाढून घेतलं. दोघं जेवू लागले. त्यांची पोरं कैलास आणि राधा केंबाळ पांघरून शांत झोपली होती. त्यांच्यावर मायेची नजर फिरवीत शंकरनं विचारलं, पोरं जेवली का ग? होय, जेवली की. किती आली व कांद्याची पट्टी? न राहून शेवंतानं मोठ्या आशेनं मुद्द्यालाच हात घातला. शंकर काहीच बोलला नाही. त्यानं गुपसूप खिशातनं कांद्याच्या पट्टीचा कागद काढला. तिच्याकडं न बघताच भिरकावला. जेवायचं थांबून शेवंतानं आसुशीनं कागद वाचला. वाचून तिचं हातपायाच गळून गेलं. अगं बया, एवढंच? काय वाडा? कांदा मळ्यात हाय तोवरच सोनं आणि मळ्यातनं खळ्यात आला की त्याची मातीच होती या. कांद्याचं वांद असंच आहे ग. साधला डाव तर कुणबी मालामाल, नाहीतर व्यापाऱ्यांचा हमाल. भाव चढला की आपण खुश आणि गडगडला की कांद खाणारे खुश. च्या मायला माल आपला, मालक आपण आणि भाव मात्र व्यापाऱ्यांनी करायचा. कंच्या बांबलीच्यानं रीत पाडली. कसली ही उपराटी तरा म्हणायची. त्यांनी झुळीत टाकल त्योच दाम घ्यायचा. आपल्या परीस भिकारी बरं की. शंकर वैतागून म्हणाला. अचाक वचाक भाकर खाल्ली. परातीत हात धुतला. हात धुतलेलं खरकट पाणी प्यायला आणि मग ताटावरनं उठला. गमजाला हात पुसला. तंबाखूचा बटवा काढला. चुन्याची डबी काढली. तंबाखू रंगवली. चिमूट धरून तोंडात टाकली. कुणब्याचं जिनस पाल्या पाचुळ्या वाणी धवाडा. तर काय, ज्या आईला आपलं सारं आयुष्यच भोंगाळ.
आणि त्याला वाकळं आणि ठिगळं. बरं, त्या टमाट्याला आमून दिलं का ग? इंजनाला त्याल नाही, कसं देऊ आमून? तुमच्याशिवाय कोण आणायचं डिझेल? मेल्यांनी लांब तिकडं बायपासकडनं पंप जापणलाय. चायला त्या शेरांची स्मार्ट सिटी करून काय घू मिळवायचं आहे होय सरकारला? हं? त्या परा स्मार्ट शेती करा म्हणावं आधी. शंकरनं तिरसाडून सरकारवर राग काढीत 5 दिवशी तंबाखू तुकला. जाऊ द्या, जाऊ द्या, जात्याल हे बी दिवस. ज्यानं कप्पाळ दिलंय त्योच नशीबी देत असतो या. अगं कसलं कपाळ आणि कसलं नशीब घेऊन बसलीस? हे दिवस जात्याल, पण ह्या परास वाईट दिवस येत्याल. ह्या बारीनं आपला राम बापू निवडणुकीला उभा राहिलाय, त्यो काहीतरी करल की. कसला राम बापू नि श्याम बापू? सारी खिस कापू आहे ती. इलेक्शन जवळ आलं की पुढाऱ्यांनी गाव गजबजतंय. आश्वासनांची अगदी अगदी गारपीट होती. आणि मतदान झालं की गाव वसाड पडतंय, वाईट टाकल्या वाणी. पुन्हा 5 वर्ष त्यांचं काळं कुत्र दिकून फिरकत नाही गावात. पुढारी फाकडं आणि गावाशी वाकडं जणू. त्यांची तरी काय चूक? गाव वालीच आई घाली पैसे घेऊन मतं टाकत्या ते. मत म्हणजे काय भाजीपाला हाय वै कायला? खरं होतं शंकरचं. मत अमूल्य अमूल्य म्हणत मतांचा लिलाव करणारे गावकरी आणि गावचे पुढारी खेळतात राजकारणात चेंडू फळीचा खेळ. खिरापतीचा भरीव चेंडू आला की स्वतःच्या जाळीत अडकवायचा. पोकाळ चेंडू आला की गावकऱ्यांकडे धुळकावायचा. शंकर आणि शेवंता 10वी-12वी बुकं शिकलेले. दोघं 2 धडं, पण एक रूप एक मन. मायंदाळा जीव एकमेकावर, तितकाच पोरावर. स्वतःच्या पोटाला पीळ पाडत, पण पोरासनी कधी उन्हदिनं पडू दिलं नाही. मिठाकुटाचा संसार, 2 एकर शेताचा कुणगा. तो पिकला तर सुख, नाहीतर 12 मास दुःख. अनेक अवकाळी एगीन येऊ घातलेली. शेतात एक विहीर, 2 बैल, 1 गाय, 2-4 शेरडं करडं, 4-5 कोंबड्या, असा त्यांचा शात बारदाना. कसणारं दोघांचं 4 हात. शेवंता कामात बिनहयात तडी तापड. घरचं करून दुसऱ्याचं बांध पुजायची. खुरपाय टुरपायच्या कामाला कैलासला हात लागायचा. राधा शेरडं करडं कोंबड्या बघत घर कामाला हात देते. त्यांच्या 5वीलाच कष्ट पुजलेलं. पोरांची शिक्षणं महागलेली. गाठीला कसली खुलवर नाही. त्यात ओपन असल्यानं साऱ्या सरकारी सवलती क्लोज. भीतीवरच्या घड्याळात तास काटा 11च्या पुढं सरकला. प्रपंचाच्या गाड्याला कुणीकडनं कसं वंगण करावं या विचारांचं दळण दळत दळत दोघं एकमेकांच्या मिठीत गुडुप्प झाली. तिकाटनं उगवलं. पहाट झाली. खुरडा फडफडला. दम घेऊन कोंबड्यानं बांग दिली. गोट्यात गुरांच्या दावणी वळवळल्या. शंकर उठला. जित्रा बसुडली. पहाट चाऱ्याला रानात घेऊन गेला. दिवस हळूहळू त्याच्या बिळातनं बाहेर आला. सकाळ झाली. शेवंतानं खुराडा उघडला. कोंबड्या क्वाक 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 करत बाहेर पळाल्या. कोंबडा अंगणभर त्यांचा ताना काढू लागला. करडं ब्या 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 करू लागली. शेरडासनी करडं सोडली. वासराकडे बघून गाय हंबरू लागली. शेवंतानं वासरू सोडलं. गायनं पाना घातला. वासरू आखडलं. गुंडगीत चळाचळा धारवर बाडली. चहा केला. न्याहारीचं केलं. कैलासनानं राधानं अर्ध्या बादली पाण्यानं अंग खंगाळून घेतली. ओल्या सुक्या न्याहाऱ्या केल्या. राधाची शाळा सकाळची. तिनं दप्तर भरलं. शाळेला गेली. कैलासची शाळा 11ला. सकाळचं 11 वाजलं. राधा शाळेतनं आली. कैलास शाळेला निघाला. हमदूच्या घराजवळ आला. हमदू त्याचा जिवलग मित्र. तो त्याचीच वाट बघत तयार होता. दोघं हम रस्त्याला आली. धनदांडग्यांची वाहनं रस्त्यातला भंडारा उधळीत पळत होती. दोघं फुपाटा सावरत सावरत चालत होते. बोलत बोलत शाळेत पोहोचले. कैलासचं शाळेत मन लागलंच नाही. त्याला उगीच उदास उदास वाटत होतं. सायंकाळचं 5 वाजलं. शाळा सुटली. दोघं रमत गमत गावात आली. हमदूचं घर आलं. कैलास स्वतःच्या घरी आला.
बघतो तर घरापुढं बाया पोरं गडी माणसं जमलेली. बायात कुजबूज चालू होती. अगं कवाची ती जुगी उगीची हिर, त्या ख्वाल हिरीत साती आसरा आहे त्या बघा. पहिलीनं अंधश्रद्धेचं बुटूक टाकलं, तसं ते बुटूक दुसरीनं उचललं. वैद्वाडा, म्हणून तर शेवंताचं असं झालं. कधी नाही सुचलं आणि जीवावर कुचलं बाया. दुसरी म्हणाली. कैलासला बघताच कुजबूज मुक्की झाली. तो घरापुढं आला. दाराला बाहेरून कडी घातलेली. तानवाजीनं राधाला पोटाशी धरलं होतं. कैलासला बघताच राधानं हंबरडा फुडला. धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. त्याला काहीच कळेना. तो कावरा बावरा झाला. काय झालं हे? आमचा आई बाबा कुठं आहेत? कैलासनं भीतीदायक नजर फिरवत घाबरून विचारलं. आईला दवाखान्यात नेलंय बाबानं, येत्या लिखीन भरात. शेजारच्या गोविंदा बापूनं त्याला धीर दिला. कैलासचं डोळं भरून आलं. गप्पा बापानू गप्पा, तिने सांजला असं रडू नये. गप्पा गप्पा, आत्ता येत्याली आई बाप. तानवाजीनं समजावत पोरांचं डोळं पुसलं. बातमी गावभर कानोकान पसरली होती. हमदूलाही कळलं. तो कैलाच्या घरी धावत आला. गर्दी बघून तोही हवालदिल झाला. त्याला बघून राधा पुन्हा रडू लागली. हमदूचंही डोळं गच्च भरून आलं. कैलाशी आई शेवंता बामिनकीतल्या विहिरीवर पाण्याला गेली होती. दामूपंत बामन कवा गाव सोडून गेलेला. त्याची जमीन पडीक, रांडा विहीर, चहूकडच्या विहिरी आटलेल्या. बामनाची भुताटकीची विहीर समजून तिकडं कुणी फिरकत नव्हतं, म्हणून तिच्यात जरासं पाणी तग धरून होतं. विहिरीला अवघड तुटाक तुटाक खुट पायऱ्या. शेवंता धाडशी होती. जुन्या भांड्याला तरी पाणी होईल म्हणून ती त्या विहिरीत उतारली. घागर भरून कमरेवर घेतली. भिंतीचा तकवा घेत घेत पायऱ्या चढू लागली. शेवटच्या 2 पायऱ्या राहिल्या. सुटकेचा श्वास सोडला तोच. पायरी सकट 10-12 धोंड ढासळलं. शेवंता वरपासनं खाली सप्पावर धापतीशी आधाळली. तिचं डोकं फुटलं. शेंदाडावानी चेंदा मेंदा झालं. रक्ताच्या थारोळ्यात न्हाली. तोंड उघडलं. बिचारनं जागेवरच रामाचं नाव घेतलं. शेवंताचं रक्त पाण्यात मिसळलं. पाणी लाल भडक झालं आणि शंकरच्या संसाराचा साराच रंग उडून गेला. 2 चिमणी पाखरं सोडून पक्षीनी दिगंतरात दूर दूर निघून गेली. ना परतीच्या वाटेनं कायमची. तिचं धड तालुक्याला नेलं. पोस्टमार्टम झालं. तिचं डोळं काढलं, किडण्या काढल्या, धड घरी आणलं. गाय चुकलेल्या वासरागत पोराने हंबरडा फोडला. आई, ए आई, आई उठ की ग, उठ की. मी आज शाळेतून आलोय. हे बघ तुझ्या पित्तावरच्या गोळ्या आणल्यात. आई. खिशातनं गोळ्या काढून कैलासनं कंठ फोडला. शेवंताला पित्त व्हायचं सारखं. आता तिचं पित्तही गेलं कायमचं आणि शंकरच्या संसाराच्या गाड्याचं एक चाकही निखळून गेलं. आई, म्या किती वेळ तुझी वाट बघतोय. उठ की ग, उठ की, उठ. भाकरी करून दे की. मला भूक लागली. पोरांचा टाहो जमलेल्या माणसांचं काळी चिरत गेला. शेवंताच्या धडावर पालतं पडून पडून पोरं रडरड रडली. रडून रडून सैर भैर झाली. शंकरला आठवलं, खरंच मला आईव मरण यावं आणि तुमच्या आज खांद्यावरनं शेवटच्या इसाव्याला जावं. शेवंता एकदा असं म्हणाली होती. होय, आज तुझी वाचा खरी झाली ग, तुझी वाचा खरी झाली. शेवंता, तुझं आयव मरण तुला कसं कळून आलं ग? तू शपथ घेतली होती की ग माझी, तरी मला सोडून गेली ग. आता मी एकटा ह्या 2 चिमण्या पाखरांचं जतन कस करू ग? शंकरचं हृदय फुटलं. ऊर बडवून तो रडू लागला. रडून रडून वेडा पिसा झाला. त्याची तलकी बघून सार गाव हळहळलं. हमदू हळहळला. बिचाराला दुःख करण्या वाचून काडीही हलवता येईना. दुसऱ्या दिवशी पत्रकार आले, मीडियावाले आले. शंकरच्या दुःखाच्या जखमेवर ते मीठ चोळून गेले. औचा बाऊ करण्यात ते पटाईत.
इथं तर त्यांना कुलीत नव्हं अख्खी चित्ताच घावली. शेवंताच्या अपघाताचं त्यांनी लोणचं तयार केलं. चटकदार बातम्यांचा मीठ मसाला घालून चांगलं मुरवलं आणि चॅनलवाले टी व्हीवर सकाळपासूनच ते लोणचं पुन्हा पुन्हा चगळू लागले. पाण्यासाठी आणखी एक बळी, शासनाला कधी जाग येणार? पेपरलाही पहिल्याच पानावर बातम्या झळकल्या. दुष्काळानं पाण्यापायी आणखी एक जीव घेतला. पुढारी झोपेतून जागे झाले. टोय टोय भोंगे वाजवत लाल दिव्यांच्या पांढऱ्या गाड्या आल्या. त्यांनी शंकरचं कोरडं सांत्वन केलं. मदतीचं मारीच मामावानी सोनेरी हरण दावलं आणि आले तसे धुळा उडवीत निघूनही गेले. त्यांना आणखी एक डाव मिळाला राजकारण खेळायला. पण बिचाऱ्या शंकरचं घर मात्र मद्दी वाचून अजूनही वाळीत पडलंय. त्याच्याकडे कोणी कुत्रही फिरकेना झालंय. आता कैलास आणि राधाची भविष्य कोण दत्तक घेणार? किती तशीच कुजून सडून जाणार. शंकरच्या भरल्या घरातील लक्ष्मी निघून गेली. घर वांझोटं झालं. त्याच्या घराचा आत्माच निघून गेला. शेवंता वाचून त्याची सारी सुखं विजून विजून गेली. त्याचा उजवा नव्हे तर दोन्ही हात तुटून गेल्या गत झालं. पोरांच्या मायेच्या सावलीचा एक पंख तुटून गेला. चिमणी वाचून घरटं सुनं सुनं झालं. चिमुकली पाखरं पोरकी झाली. मायेच्या गोड घासासाठी ती चोची वासून चिव चिव करत राहिली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.